सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आज आम्ही चाललो आहोत वेळापूरला। आज आहे मंगळवार। काल सोमवारची खूप गर्दी असते, म्हटलं चला आपण मंगळवारी जाऊया, कारण व्यवस्थित छान असं दर्शन होईल, म्हणून आम्ही चाललोय वेळापूरला। तसंच वेळापूरला जाता जाता आम्ही महाळुंगला जाणार आहोत, कारण तुळजापूरला गेल्यावर आमच्याकडे महाळुंगला जातात, त्याच्यामुळे आम्ही रस्त्यामध्येच आहे, तर आम्ही महाळुंगला सुद्धा जाणार आहेत। व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत असाच कंटिन्यू करत राहा। तिथं वरती हे बघा, इकडं क्षितिज पण छान असा तयार झालाय। क्षितू बघू, हाय कर ना क्षितिज। हे बघा, हाय आणि बाय आमच्या दोन्ही पण सोबतच असतं। आभाळ पण खूप आले तरी सुद्धा आम्ही निघालोय, कारण आम्हाला जायचंय महादेवाला, अर्धनारी नटेश्वर वेळापूर येथे। हे बघा, आमचे आहो पण तयार झालेत। चला, क्षितिज बसणार आहे समोर, आणि त्याला भीती वाटली की तो माझ्याकडे येणार पाठीमागं किंवा झोप लागल्यावर। व्हिडिओ असाच कंटिन्यू करा। चलो बाय। तर चला, आम्ही निघालो आहोत वेळापूरला। आभाळ तर खूप आलं होतं, पण मला जायचंच होतं असं मी ठरवलेलं। अचानक त्यांनी सांगितलं की आपल्याला महाळुंगवरून जायचं आहे, कारण तो मधला मार्ग आहे। आम्ही पटकन गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि आम्ही निघालो। आमच्याकडे पाण्याचा भाग असल्यामुळे पूर्ण बघू शकता तुम्ही, एकदम हिरवगार आहे, सगळीकडे ऊस आहे। तसंच रस्त्याच्या दोन्ही बाजूला पण ऊस होता आणि केळी पण होती। थोडंसं पुढं गेलो की आम्हाला एक पाण्याचा कॅनल लागला, तर हा बघा तो कॅनल, खूप गच्च भरवून हा कॅनल वाहत होता। हे पाणी कुठून येते, तर हे उजनी धरणाचं पाणी, म्हणजे सीना नदीचं आणि भीमा नदीचं हे पाणी आहे। तर आम्ही असंच पुढे गेलो, तुम्ही बघू शकता एकदम हिरवागार असा परिसर आहे, कारण इकडे पाऊस पण मध्ये खूप जास्त पडून गेला। आणि तुम्ही बघू शकता थोडंसं पुढं गेल्यावर इकडे लागली भीमा आणि नीरा नदी, जी की मी तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्येच दाखवली आहे। जेव्हा आम्ही नरसिंगपूरला गेलो होतो तेव्हा तुम्हाला ह्या नद्या मी दाखवल्या होत्या। आता पाणी यावेळी तसं भरपूर कमी आहेत, पण तुम्ही बघू शकता एका साईडनी एकदम निळशुभ्र पाणी आहे आणि एका साईडनी गढूळ असं पाणी आहे। पण हे दोन्ही पाणी एकत्र कधीच होत नाही, कारण मला माहीत नाही, पण मी आहोंना विचारलं, ते बोलले की पाण्याचं प्रेशर जास्त आहे, त्यामुळे ते कदाचित एकत्र होत नसावं। आता हे बाहेरचं एरिया दिसतोय तुम्हाला, जे हे मी दाखवते, तिकडे पण इकडे बाहेर जी तुम्हाला शेती दिसते तिथपर्यंत पाणी असतं, पण यावेळी पाऊस खूप कमी आहे, त्याच्यामुळे पाणीसुद्धा नदीला कमीच आहे। मग काय, सगळीकडे नुसती नारळाची झाडंच झाडे। आम्ही जिकडे बघल तिकडे भरपूर नारळाची झाडं होती, लांब लांबपर्यंत। इकडे प्रत्येकाच्या शेतामध्ये जवळपास 10 ते 12 अशी नारळाची झाडं होती। जनावरांचं छान आहे बाबा, मोकळं सोडलं की छान वातावरणात गवत खायला फिरतात। तर बघा, आता थोडंसं पुढं गेलो आणखी आम्ही, पाहते तर काय खूप सुंदर अशी केळीची बाग होती। असं वाटायचं की खाली उतरावं आणि तिथे एखादा ब्लॉग काढावा किंवा फोटोशूट करावे, पण नाही, आमचं वेळापूरला जायचं प्लॅन हे खूप दिवसापासून चाललेलं होतं, आणि पाऊस आला तर आम्हाला रिटर्न घरी यावं लागलं असतं, म्हणून आम्ही काही घरी आलो नाही आणि मध्येही उतरलो नाही। थोडंसं पुढं गेलो, आणखीन भरपूर ऊस होता। पुढं बघू शकता तुम्ही, केळी, ऊस, आणि सगळीकडे हिरवगार आणि खूप सुंदर असं होतं। तर इथं आल्यावर पाहते तो काय, एवढी भारी मका होती, मला तर खूप मकाची कणसं खावीशी वाटली। आतापर्यंत मी मका कुठेच पाहिली नव्हती, पण इकडे मका होती। नंतर दुसऱ्या कडेला पाहिलं रोडच्या, तर तिकडे सुद्धा खूप सुंदर अशी केळीची बाग होती, आणि दोन्ही साईडला केळीची बाग आणि मधूनच रस्ता। एवढं सुंदर वाटत होतं ना फिरत जायला, असं वाटायचं की कायम या रोडने फिरावं। तर इकडे पण बघू शकता, इथे प्लॉटिंग पाडलेले आहेत, कोणीतरी कोणाला घ्यायचं असेल तर नक्की तुम्ही जाऊन घेऊ शकता। अकलूज रोडला आहे। इकडे बघा ऊस काढायला आलेला आहे, खूप सुंदर वातावरण झाले, खूप म्हणजे खूपच छान वाटत होतं। आणि क्षितिज पण समोर बसला होता पप्पांच्या, म्हणजे गाडीवर पुढं बसलेला, त्यामुळे त्याला आणखीनच मजा येत होती। आणि हे बघा, इथे खूप सारी झाडं आहेत, इथे एक नर्सरी होती, पण आता सध्या ती बंद आहे कदाचित। खूप सुंदर अशी झाडं होती, आणि हे बघा ना, इथलं भिंतींचं कंपाऊंड जे आहे मला तिथं फार आवडतं, त्याचं कलर कॉम्बिनेशन ना एकदम सुंदर दिसते। हे बघा, इकडे खूप सुंदर असं ठिकाण होतं, निसर्गरम्य परिसर होता। आणि हा आहे पालखी मार्ग। आता हा पालखी मार्ग आहे संत तुकाराम महाराजांचा पालखी मार्ग। एवढा सुंदर हा पालखी मार्ग होता, मला तर ना असं म्हणजे इतका छान होता तो रोड, मला खूप जास्त आवडलं। ते वारकरी जेव्हा दिंडीमध्ये चालत जात असतील त्यांना तर किती छान वाटत असेल ना। तर तुम्ही बघू शकता, खूप मोठा रस्ता आहे, कारण हा पालखी मार्ग आहे, आणि रस्त्याच्या बरोबर मधोमध खूप सुंदर अशी रंगीबिरंगी फुलांची झाडं होती, त्यामुळे
रस्त्याच्या सौंदर्यामध्ये तर आणखीनच भर पडली होती. हे बघू शकता तुम्ही, कसली छान छान झाडे आहेत. एवढा मस्त रस्ता बघून मला तर असं वाटायला लागलं की पुढच्या वर्षी ना आपण पण पालखीमध्ये जाऊ. इतकं सुंदर रस्ता होता, खूप म्हणजे खूपच छान होता. आणि आमची गाडी पण स्पीडने होती, कारण आम्हाला 2-3 मंदिरामध्ये जायचं होतं, त्याच्यामुळे थोडंसं फास्टच घेतलं होतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर रोड आहे. आणि क्षितिजने पण खूप एन्जॉय केलं, कारण ऊन अजिबात नव्हतं, पाऊस नव्हता, पण थोडासा वारा होता थंड असा, कारण कुठेतरी पाऊस येऊन गेला होता. नंतर आम्ही महाळुंग रोडला लागलो. तो पालखी मार्ग तिकडच्या साईडने चालला आहे. आणि आम्ही आता महाळुंगमध्ये आतमध्ये चाललो होतो, कारण आम्हाला महाळुंगच्या देवीला जायचं होतं. आमच्याकडे तुळजापूरला गेल्यानंतर महाळुंगच्या देवीला जातात असं आहे माझ्या सासरी. आणि माहेरी कसं आहे माहिती आहे का, आम्ही जेव्हा तुळजापूरच्या देवीला जातो तेव्हा येडाईला जातो, कारण तिकडे येडाई आहे. आणि आमच्या इकडे महाळुंगची देवी म्हणजेच यमाई देवी आहे. आता मला हे तिथं गेल्यावर समजलं की महाळुंगला यमाई नावाची देवी आहे. तोपर्यंत मला तर काय माहिती नव्हतं. लग्न झालं तेव्हा आम्ही एकदा गेलेलो, म्हणजे नवीनच लग्न झालं तेव्हा देवाला जातं, तेव्हा जवळचे देव आम्ही केलेले. कारण काही अडचणींमुळे आम्हाला बाकीचे देव करता नाही आले. तर हे बघा, इकडं आम्ही इकडे महाळुंगमध्ये गावामध्ये चाललो होतो. खूप सुंदर असं वातावरण झालं होतं आणि खूप छान वाटत होतं. समोर बघू शकता तुम्ही, एक बोर्ड दिसते निळ्या कलरचं, तिकडून पालखी मार्गाचा समोर पुढे जायला रोड होता. आणि नंतर आम्ही जाताना त्याच रोडने पालखी मार्गाला लागलेलो. आता बघता काय आम्ही महाळुंगमध्ये पोचल्या गेलो, तर तिथे आम्ही नारळ वगैरे घेतला. तर इकडे तुम्ही बघू शकता, खूप सुंदर असं प्राचीन प्रतिकृती होती आणि मला तर खूप जास्त आवडली. आणि खाली आतमध्ये तिथे विहीर होती, आय थिंक पाणी होतं त्याच्यामध्ये. आणि हे बघा, दीपमाळ, इथे माकड बसलेलं होतं, खूप सारी अशी माकडं इथे बसलेली होती. मला तर म्हणजे इतकं ते प्रचंड आवडतं ना हे ठिकाण महाळुंगचं. तुम्ही बघू शकता किती सुंदर हे बनवलं आहे. आताच्या आर्किटेक्चरला सुद्धा एवढं छान रेखीव नक्षीकाम करता येणार नाही दगडांवरती. तर हे बघा, इकडं मंदिरांवर सुद्धा बसली होती, जे समोर झाड आहे त्याच्यावरती सुद्धा काही माकडं बसली होती. नंतर आम्ही आतमध्ये गेलो, देवीचं दर्शन वगैरे घेतलं. तिथल्या पुजाऱ्यांना विचारलं फोटो काढायला अलाउड आहे का, मग 1-2 फोटोज घेतली. नंतर आम्ही माकडांसाठी केळी घेतली आणि ते माकडांना केळी दिली. क्षितिजला सुद्धा खूप भूक लागली, म्हणून आम्ही सुद्धा सगळ्यांनी एक केळी खाल्ली. नंतर आम्ही पोहोचलो, तर ते म्हणजे अर्धनारीनटेश्वर मंदिर आहे ते. कारण खूप दिवसाची इच्छा होती माझी वेळापूरला जायची. व्हिडिओच्या सुरुवातीला तर मी तुम्हाला सांगितलं की आम्ही वेळापूरला चाललो आहोत. दारातच इथे आतमध्ये एंट्री करण्याच्या आधी मंदिराच्या उजव्या हाताला खूप सुंदर अशी गणपतीची मूर्ती आहे. आणि नंतर तुम्ही बघू शकता, हे पूर्ण दगडी म्हणजे दगडामध्ये बांधलेलं आहे दाराच्या समोर. तर नंतर क्षितिजचे पप्पा आणि क्षितिज समोर पुढे गेले, मी शूट घेत होती. तर हे बघू शकता, खूप मोठं असं झाड आहे. आणि इकडे पाण्याचं कुंड आहे. तर तुम्ही बघू शकता ते साईडला, मी तो तुम्हाला नंतर दाखवेलच. पुढे गेलो आम्ही, पाहतो तर काय गर्दी तर कमीच होती, त्याच्यामुळे छान वाटलं. तर हे बघू शकता, खूप सुंदर असं मंदिर आहे. आणि इकडे बघा, दगडी तुळशी वृंदावन आहे, मला तर फार आवडलं. आणि काल सोमवार असल्यामुळे तिथे खूप छान अशी फुलांनी सजावट केलेली होती. पारिजातकाचं एक झाड आहे. आणि या मंदिराचं इकडे बघू शकता तुम्ही, काल श्रावणी सोमवार होऊन गेला, त्याच्यामुळे इथे खूप सुंदर अशी रांगोळी काढलेली होती, ती फार जास्त आवडली. नंदी आहे आणि महादेवाची पिंड आहे, झाडं वगैरे आहे. तर इकडे मंदिराला बघू शकता तुम्ही, पूर्ण केळीची झाडं केळीच्या कडांसहित लावलेली होती. तर या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे या मंदिरामध्ये 2 नंदी आहेत. एक मंदिराच्या बाहेर आहेत, तर तो हा, आणि इकडे पण आणखी मंदिर आहेत महादेवाची. तर आपण मंदिरामध्ये आता एंट्री करत आहोत. तर आतमध्ये गेलो आम्ही, खूप सुंदर अशी म्हणजे मूर्ती होती. मला तर खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं, कारण माझी इच्छा पूर्ण झाली होती. देवाकडे काय मागणार, देवाला पाहूनच खूप छान वाटलं. माझ्या लक्षात पण नाही आलं की देवाला काहीतरी मागावं म्हणून. तर हे बघा, इथे पण अजून आतमध्ये एंट्री केल्यावर मला समोरच सगळ्यात सुरुवातीला नंदी दिसला. तर म्हटलं चला, नंदी आहे, आपण आतमध्ये जाऊ. नंतर म्हटलं थोडंसं शूट करू. तर इकडे बघू शकता, हे सापाच्या आकाराचे तिथे दगडामध्ये कोरीव काम केलेलं आहे. नंतर बाकीचे खूप जण होते तिथे, मंदिराच्या गाभाऱ्यात होती, दर्शन वगैरे घेत होते. म्हटलं आपण थोडंसं शूट घ्यावं. वरती पाहिलं तर खूप सुंदर असं झुंबर होतं. आणि तर हे बघू शकता तुम्ही, खऱ्या फुलांनी हे इथं डेकोरेशन केलं आहे इथं. तर तुम्ही बघू शकता, अर्धनारीनटेश्वराचं मंदिर आहे हे, म्हणजे शिव आणि शक्ती यांचे एकत्र रूप म्हणजे अर्धनारीनटेश्वर. मंदिराच्या स्थापत्यामध्ये हेमाडपंथी शैली दिसून येते. दगडी बांधकाम, कोरीव शिल्पे आणि प्राचीन वस्तुरचना आहे, त्याच्यामुळे मंदिर खूप आकर्षित दिसते. मंदिर परिसरात अनेक प्राचीन शिल्पे आहेत, विरगळ तसेच
वेगवेगळ्या देवतांच्या मूर्त्या वगैरे आहेत. मंदिरासमोर मोठे प्राचीन मंदिरासमोर मोठे प्राचीन पाण्याचे कुंड देखील आहे. जे असे एकमेव मंदिर आहे की तिथं 2 नंदी आहेत. एक गाभाऱ्याच्या आतमध्ये तर दुसरा गाभाऱ्याच्या बाहेर आहे, म्हणजे जो मंदिराच्या समोर आहे. फिरून फिरून पाहिलं मी तर खूप सुंदर होतं. तर इकडे बघू शकता, इथे महादेवाची मूर्ती आहे, फोटो आहे. इथे खूप छान अशी महादेवाची पिंड आहे आणि जिथे जाईल तिथे मला स्वामींचं दर्शन भेटतं. चला मी नेक्स्ट ब्लॉग मी अक्कलकोटचा नक्की करेल, कारण मी जिकडे जाईल तिकडे मला स्वामी भेटतात. स्वामींचा आशीर्वाद घेतला आणि पुन्हा बाहेर आलो. पाहते तर काय खूप सुंदर असं तिथेच आतमध्येच गाभाऱ्याच्या साईडला एक गणपती होता. तिथून पुढे आम्ही बाहेर आलो. तर बघू शकता तुम्ही, इथे खूप छान असं कोरीव काम केलेलं होतं. आता मी असं भरपूर ठिकाणी ऐकलं होतं किंवा मोबाईलमध्ये ऐकलेलं बऱ्याच नजरांच्या ब्लॉग्समध्ये, की तेथील दगडांवरती म्हणजे जे शिला आहेत त्याच्यावरती असा हात फिरवला की सारेगमप असा आवाज येतो. मी प्रयत्न तर केला 2-3 ठिकाणी, पण मला तर तसं काही जाणवलं नाही. तुम्हाला कोणाला जाणवलं असेल तर तुम्ही नक्की सांगू शकता. कारण नेक्स्ट टाईम मी कधी वेळापूरला गेली तर मला तो अनुभव मिळेल. तर हे बघू शकता, इथे मी एक क्षितिज आणि क्षितिजचे पप्पा पायऱ्या उतरून खाली गेलो. इकडे महादेव आहे, त्याचं दर्शन वगैरे घेतलं. इकडे पण भरपूर अशा महादेवाच्या पिंडी होत्या. जे खाली उतरून गेलो होतो तर इथे बघा 2 नाग आहेत, असं एकदम दगडामध्ये रेखीवरित्या कोरलेल्या आहेत. तर इकडे पण भरपूर जणांनी महादेवाच्या पिंडी वगैरे आणून ठेवल्या, तर तुम्ही बघू शकता. आणि इकडे पण बाहेर आणखीन एका साईडला खूप सुंदर अशी दगडी महादेवाची पिंड होती, खूप छान होती. त्यालासुद्धा फुलांनी पूर्ण सजावट केलेली. म्हटलं चला आपण थोडंसं शूट घेऊया. आता व्हिडिओमध्ये तर नेहमी मी कुठेच दिसत नाही, कारण आहोंना अजिबात आवडत नाही शूट वगैरे घ्यायला. तर हे बघू शकता तुम्ही, खूप प्राचीन असं पाण्याचं कुंड आहे इथे, आणि ते काय माझं शूट घेत नव्हते, म्हणून म्हटलं चला आपण सेल्फीमधून थोडंसं बाहेरचं शूट घेऊया मंदिराचं. खूप सुंदर असं मंदिर होतं. तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही नक्की जाऊ शकता, कारण याला खूप वर्षापूर्वीचा इतिहास आहे. कारण हे यादवकालीनच प्राचीन मंदिर आहे. आणि हा बघू शकता तुम्ही पाण्याचा कुंड. आता मला नाही माहिती एवढं घाण पाणी का आहे त्याच्यामध्ये, पण मंदिर खरंच खूप सुंदर आणि आकर्षक आहे. मग काय, आम्ही गेलो अकलूजमध्ये गलांडे जे रेस्टॉरंटला, कारण आम्हाला ना खूप जास्त भूक लागली होती आणि सकाळी घरी फक्त नाश्ता केला होता. हो म्हटलं की काही स्वयंपाक करू नको, आपण डायरेक्ट गलांडे हॉटेलला जेवायला जाऊ. तर हे बघू शकता, खूप सुंदर अशी इथं महादेवाची पिंड काढलेली आहे. वरती रुक्मिणी आहे, तिथे खाली फुलांनी शंख काढलेला आहे, त्रिशूळ काढलेला आहे आणि खूप सुंदर अशी रांगोळी काढली होती. आणि ती रांगोळी कालची होती, म्हणजे सोमवारी काढलेली होती आणि ती तशीच होती, त्याच्यामुळे थोडीशी फुलं सुकलेली वगैरे होती. इथे आहोंनी 2 पुरी भाजीची थाळी मागवली, म्हणजे जेवण म्हटलं नको जेवण करायला, आपण पुरी भाजीच खाऊया. मग इथे छान मस्त मटकीची बटाट्याची सुकी भाजी, मटकीची पातळ भाजी असं जेवण घेतलं होतं. आणि आम्हाला भाजी लागली तशी छोटीशी, बघा ना किती सुंदर बादली आहे अशी ठेवली. नंतर आम्ही क्षितीसाठी उत्तपा मागवला होता, जो की त्याला खूप जास्त आवडतो, आणि ते काटेरी चमचा दिला होता. म्हटलं आता हा चटणी सांडू शकतो आणि सांबर देखील सांडू शकतो, म्हणून मी त्या वाट्या खाली काढून ठेवल्या आणि क्षितिजने समोर पटकन प्लेट भरली. त्याने साधा चमचा उचलला नाही, तर क्षितिजने काटाचा चमचा उचलला, कारण त्याला पण वाटलं की असं तोडून खावं. तो खात होता. नंतर त्याला म्हटलं की क्षितिज लागेल थोडंसं, ते गरम होतं कारण त्यांनी गरम करूनच बनवून उत्तपा दिला होता आणि त्याला पोळत होतं, म्हणून तो फुकून खात होता. आता आमच्या ताटामध्ये त्याला पापड्या दिसत होत्या, म्हणून क्षितिजने पापड्या घेतल्या. तो पप्पांना पापड्या द्या म्हणत होता, मग त्यांनी आहोंनी त्याला 2 पापड्या दिल्या. आम्ही मस्त जेवण वगैरे केलं आणि ते डायरेक्ट अकलूजच्या बाहेर निघालो. म्हणजे अकलूजमध्ये एंट्री करताना सुरुवातीला तिथं आहे अकलाई देवीचं मंदिर. तर खूप पाऊस येऊन गेला होता, त्याच्यामुळे आम्ही तिथं हॉटेलमध्येच बराच वेळ बसलो होतो. इकडे बघू शकता खूप असं पाणी साचलं आहे. मग इकडं साईडने आम्ही मंदिरामध्ये चाललो. क्षितिज म्हणाला की पप्पा मला खाली सोडा, मला चालायचं आहे, कारण तो सुद्धा गाडीवर बसून बसून खूप असा दमला होता. क्षितिज आणि आहो चालले होते पुढे, मी त्यांच्या पाठीमागून शूट घेत होती. आता त्यांना व्हिडिओमध्ये यायला तर काही बिलकुल आवडत नाही, पण म्हटलं असो, घ्यायचं तर आहेच. मग ते दोघं चालत होते. हे बघू शकता मंदिर, किती सुंदर असं मंदिर आहे. मला तर हे मंदिर खूप आवडतं. बाहेर एका साईडला दीपमाळ आहे, चाफ्याच्या फुलांचं झाड आहे आणि इथे कसला तरी मंडप टाकलेला आहे. पुढे गेल्यावर मी तुम्हाला दाखवतेच ते काय आहे. मंगळवार होता पण गर्दी अजिबात नव्हती. तर हे बघा पाऊस येऊन गेला, वातावरण पण खूप सुंदर झालेलं. बघू शकता तुम्ही, सगळीकडे हिरवळ आहे आणि क्षितिज पण पळत होता, त्याला खूप मजा येत होती. तर तुम्ही बघू शकता मंदिर किती सुंदर असं आहे. त्याला 3 छोटं मोठं आणि सगळ्यात मोठं असे 3 शिखर आहेत. मी या मंदिरामध्ये 4 वर्षापूर्वी गेली होती, जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा गेलेली मी.
त्याच्यानंतर मी आत्ता जाते इथं बाहेर खूप सुंदर असा नंदी आहे. तुम्ही हे साईडला बघू शकता. खूप सुंदर अशी फुलझाडे आहेत, सॉरी शोची झाडे आहेत आणि इकडे मोठा असा नंदी आहे. आम्ही इथं दर्शन वगैरे घेतलं, क्षितिजने सुद्धा दर्शन घेतलं. तर बघा वातावरण खूप सुंदर झाले आणि ते बाहेर समोर सगळीकडे ब्लॉक टाकलेले आहेत. इकडं कोणाचं तरी फोटोशूट सुरू होतं. अहो आणि क्षितिज मंदिरात गेले. आता माझं काही शूट सुरू होतं त्याच्यामुळे मी आपली थोडी हळूहळू चालत होती. मंदिरात एंट्री करतानाच मंदिराच्या बाहेरच दोन्ही बाजूला बघू शकता. मंदिराच्या दोन्ही साईडला खूप छान असे कलश ठेवले होते आणि त्याच्या भोवती छोटे छोटे रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या. तर हे बघा इथं मंदिरात गेलो तर अजिबातच गर्दी नव्हती. मंगळवार होता. मला तर वाटलं खूप जास्त गर्दी असेल आणि आम्ही वेळेत तिथं पोहोचलो होतो. म्हणजे आमचं जे टायमिंग होतं घरी येण्याचं त्याच्या अगोदरच आम्ही तिथपर्यंत पोहोचलो होतो. म्हटलं चला आलोच आहोत तर आपण आकलायचं दर्शन वगैरे घेऊ. इकडे बघू शकता तुम्ही क्षितिज कसा हात जोडून दर्शन वगैरे घेत होता. आता इथे बरेच जण होते. त्यांचं दर्शन वगैरे झालं की मग आहो आणि क्षितिज बाहेर गेले. तिथल्या सगळ्या बायका बाहेर गेल्या. मग म्हटलं चला थोडंसं शूट पण घेऊया आपण, कारण खूप दिवसानंतर मी आकलायला आले होते आणि खूप छान असं दर्शन झालं. मग ते काकूंना सांगितलं की मला गंध पण लावा, कारण त्याचं 3 बोटांना गंध लावतात त्याने तो खूप छान दिसतो. तर आहो माझ्यावर चिडले होते. म्हटलं किती वेळ झाला आज जाऊन बसली, आम्हाला घरी लवकर जायचं होतं कारण खूप जास्त आभाळ आलेलं. तरी बघू शकता खूप सुंदर असं बाहेर होतं तिथं मस्त ब्लॉक वगैरे टाकलेले. इकडे कोणत्या तरी ग्रंथाचं सामुदायिक पारायण होतं सुरू होतं त्याच्यामुळे तो तिकडे मंडप होता. तर इकडे बघा अहो बाहेर आले आणि मी पण बाहेर आलेली पाहून अहो आणि क्षितिज निघाले. तर हा बघा आमचा आगाऊ मुलगा कसं लगेच पळायला लागले. त्याला म्हटलं क्षितिज चल इकडे पण नदी आहे आणि आपल्याला पाणी बघायला जायचं. मग काय आम्ही गेलो. आता तिकडे जातोय. क्षितिजला काय पळण्याशिवाय दुसरं काही येतच नाही, इतका पळत होता. हे बघू शकता तुम्ही प्रत्येक झाडाला असा पारा बांधलेला आहे आणि खूप सुंदर आहे इकडे. यावर्षी पाऊस कमी असल्यामुळे इथं जरा थोडंसं ग्रीनरी नाही आहे. तर नेहमी जास्त पाऊस असल्यावर खूप छान वातावरण असतं इकडचे आणि इथे धावा वगैरे पण केला जातो, हत्ती वगैरे पण सोडल्या जातात त्या नदीमध्ये. त्यामुळे इकडे कावळ्यांचं प्रमाण जास्त आहे. आणि हे बघू शकता तुम्ही आंब्याचं सुद्धा एक छोटंसं झाड लावलेलं आहे, ते पण खूप छान आले. तर बघा इथं नदीच्या साईडला पण भरपूर सारी झाडं आहेत. बघू शकता मोठी मोठी झाडं आहेत. आता पुढं जायला तर नको वाटत होतं, पण मला पाणी बघायचं होतं कारण पाण्याचा आवाज खूप जोरजोरात येत होता. बघू शकता खूप मोठी मोठी झाडं आहेत, पण ते आतमध्ये आहेत आणि बाहेरनं तारेचं म्हणजे एकदम जाड लोखंडी कंपाऊंड आहे, कारण कोणी जाऊ नये. तर क्षितिजला म्हटलं पप्पांच्या हाताला पकडतो, तो मला नाही मला या लोखंडाला धरून चालायचं. आणि खाली कावळ्यांनी खूप शी वगैरे केली होती कारण ते कावळ्यांचं प्रमाण खूप जास्त आहे. तर हे बघू शकता इथे नदीला. आता ही सुद्धा भीमा आणि नीरा नदीच आहे जी आपल्याला पुढे येऊन भेटते. तुम्ही बघू शकता कुठं पाहिली आपण जाताना पाहिली होती मागं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले नीरा आणि भीमा नदी. तर इथं गेली मी जास्त पुढं गेली आणि मी नदीचं शूट देखील घेतलं. पण क्षितिज पण पळायला लागला. मग अहो म्हटलं नको मी लांबच थांबतो, तू जा पाणी आणि बघून ये. मग मी बघा इथं पुढं गेली आहे. मी या कट्ट्यावरती उभं राहिली कारण मला पाण्याचा आवाज घ्यायचा होता. आणि बघू शकता तुम्ही पार जवळ गेली मी नदीच्या. मला भीती वाटत होती अहो ओरडतील की काय, मोबाईल पडेल की काय. पण हे बघू शकता इकडं एकीकडं गढूळ पाणी आणि पलीकडच्या साईडला एकदम स्वच्छ पाणी आहे. आणि आभाळ पण खूप सुंदर झालं होतं आणि वातावरणच आजचं एवढं सुंदर होतं ना की फिरण्यासारखं होतं.